नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे थांबलेले जे पैसे आहे रुपये 3000 रुपये ते ज्येष्ठ नागरिकांना कधी मिळणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला एक छानशी लाईक करून द्या आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो। आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न मांडू शकता। तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय मिळेल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। 15 ऑक्टोबरला काही ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात 3000 रुपये वयोश्री योजनेचे टाकण्यातसुद्धा आले आहे। त्याचा प्रूफ आपण आता बघणारच आहोत। बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण ट्विटर हँडलच्या आलेला आहोत आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे हे बघा आता तुम्ही। मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 14 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या 4,12,113 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर DBT प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी 3000 रुपये प्रमाणे 123.63 कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे। म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या 4,12,113 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहे। ते बी 123.63 कोटी रुपये त्यांच्या जे आधार कार्डला बँक लिंक आहे त्या खात्यात ते पैसे जमा करण्यात आले आहे। हे त्यांनी 15 ऑक्टोबरला आपल्याला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात आतापर्यंत सुद्धा पैसे आले नाही त्यांचे पैसे न येण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे विधानसभा जे निवडणूक सुरू आहे त्या निवडणूक सत्रा म्हणजे जे आचारसंहिता चालू आहे त्या आचारसंहितेमुळे सरकारला कोणत्याही योजनेचे पैसे टाकता येत नाही। म्हणूनच या वयोश्री योजनेचे जे 3000 रुपये आहे ते ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या खात्यात येत नाही आहे। त्याचे मुख्य कारण म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे सरकारला कोणत्याही योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात टाकता येत नाही। तर तुम्हाला हे पैसे आता कधी मिळतील? जे वयोश्री योजनेचे थांबलेले 3000 रुपये आहे ते आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात विधानसभा निवडणूक संपूर्ण पार पडल्यावर आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावरच, म्हणजेच 23 नोव्हेंबरच्या नंतर जेव्हा सरकार बनेल महाराष्ट्रात तेव्हा तुमच्या खात्यात जे थांबलेले 3000 रुपये आहे ते आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात टाकण्यात येईल आणि हे पैसे तुमचे कुठेही थांबवता येणार नाही कोणाला पण, ते तुम्हाला तुमच्या खात्यात टाकावेच लागेल। तर अशा प्रकारची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ थोडाही कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून तुमचे प्रश्न मांडू शकता। तुम्हाला नक्कीच तुमचा प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल। तर धन्यवाद मित्रांनो।